कुंडलीमध्ये काही ना काहीतरी दोष असतो किंवा नवग्रहांची अवकृपा आपल्याला महादशा, अंतर्दशा आणि प्रत्यंतरदशा यानुसार आपल्यावरती होत असते। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की सूर्य जर दुर्बल असेल किंवा अशुभ असेल किंवा पीडाकारक असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये जे काही प्रॉब्लेम सूर्यग्रहापासून होत असतील तर आपण कोणते उपाय करावे, कोणत्या कार्यामध्ये, जसे की प्रतिष्ठा आहे, आत्मविश्वास आहे, आरोग्य आहे, सरकारी कामासंबंधित कार्य आहे, वडिलांशी संबंध चांगले राहत नाहीत किंवा वडिलांकडून आपल्याला ज्याप्रमाणे सुख पाहिजे किंवा आपल्याला जे सहानुभूती पाहिजे किंवा सहाय्यता पाहिजे असते त्यामध्ये मिळत नाही, तर त्यावेळेला आपल्याला या अनेक अडचणी निर्माण होत असतात। तर ह्या अडचणी ज्या आहेत त्या दूर कशा प्रकारे करू शकतो, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून, त्यासोबतच ज्योतिष च्या साहाय्याने आपण काय काय उपाय केल्यानंतर जे काही प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर होऊ शकतात। तर सूर्य जो ग्रह आहे तो आत्माकारक आहे, आपल्या वडिलांचा, पित्यांचा कारक आहे। त्यानंतर सरकारी कामासंबंधित यश, प्रतिष्ठा, तेज हे सर्व काही आपल्याला देत असतो। तर हा सूर्यग्रहाचे कोणकोणते उपाय आपण पाहूयात। तर कोणते जे उपाय आहेत ते तर पाहणारच आहोत, 10 विशेष उपाय पाहणार आहोत आणि त्या उपायामधून आपल्याला मिळणारी जी काही प्रतिष्ठा आहे ती लवकरात लवकर प्राप्त व्हावी यासाठी आपण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पाहावा। तर आपल्याला समजेल की जो सूर्य आहे तो पीडित आहे तर त्याची कोणते उपाय केल्यानंतर आपल्याला शुभफळ प्राप्त होऊ शकते। सूर्य हा ग्रह आपल्या कुंडलीमध्ये पीडित कशा प्रकारे असतो किंवा काय काय कारण आहे की तो आपल्याला पीडित आहे हे कळेल। तर सूर्य हा चंद्रग्रहासोबत जर असेल तर अमावस्याचा जन्म असतो, त्यामुळे रवी हा जो ग्रह आहे तो सूर्यापासून पीडित आहे किंवा चंद्र जो आहे तो त्याप्रमाणे आपल्याला अशुभ फळ देत असतो। त्यासोबतच सूर्यासोबत राहू आहे किंवा केतू आहे किंवा शनी महाराज जर असतील सूर्यग्रहासोबत युती करून, म्हणजे 2 ग्रह एकत्र स्थानामध्ये सूर्य शनी किंवा सूर्य किंवा राहू किंवा केतू यापैकी कोणताही ग्रह जर असेल तर या ग्रहांमुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडचणी यांच्या जीवनामध्ये येत असतात। तर ह्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो। तर आपण पाहूयात की हे उपाय आहेत, जे 10 विशेष उपाय आहेत ते जर आपण केले तर नक्कीच आपल्याला जे आहे या अडचणींपासून निवृत्त होता येईल किंवा कमी करता येईल आणि आपल्याला शुभफळ नक्कीच आपल्या जीवनामध्ये मिळवून आणता येईल। तर सूर्य जो ग्रह आहे तो ऊर्जाकारक आहे, त्यामुळे या ऊर्जाला आपण दररोज अर्घ्य देणे खूप महत्त्वाचे आहे। गायत्री मंत्र म्हणून अर्घ्य द्या किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय इदमर्घ्यं दत्तन्न मम या मंत्राचा मंत्र म्हणून सुद्धा आपण अर्घ्य देऊ शकता। सूर्यग्रहासाठी आपण ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळेला जप जरी केला तरी खूप अत्यंत शुभकारी आपल्याला मनस्थिती राहते आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा निवारण होत असतात। तर ओम घृणी सूर्याय नमः या एकदम साध्या आणि मंत्रोक्त जो मंत्र आहे त्याचा जप जर केला तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल। त्यासोबतच ओम सूर्याय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। तर आपल्या सरकारी कामामध्ये यश, प्रतिष्ठा, तेज यामध्ये आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल। पितळी किंवा तांब्याची जी नाणी असतात ती वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला दान देणे या प्रकारे जरी कार्य केले तरी नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होते। कोरड्या नारळातून जे कोरडं नारळ असतं त्यामध्ये गूळ किंवा साखर भरून वाहत्या पाण्यात सोडावे किंवा एखाद्या व्यक्तीला दान देणे रविवारच्या दिवशी, हेही अत्यंत छोटा उपाय आहे परंतु खूप प्रभावशाली आपल्याला भविष्यामध्ये जे काही संकट येत असतात त्या संकटांना दूर करण्यासाठी खूप काम येत असतो। तर सूर्य जे यंत्र आहेत या यंत्राचा उपयोग करावा। आदित्य यंत्र आहे किंवा या नवग्रहांच्या यंत्रामध्ये सूर्य यंत्र पण असतं, त्याचाही जर आपण पूजा केली किंवा आपल्याजवळ जर बाळगले किंवा स्वतःजवळ ठेवले तरीही सुद्धा या निगेटिव्ह ऊर्जा आपल्या भोवती येत असतात, त्या निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्याचे कार्य हे यंत्र आपल्यापासून करत असते। त्यानंतर जे आहे ते वडिलांशी चांगले संबंध राहावे यासाठी, त्यासोबतच सूर्यग्रहाची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी जे आहे ते सेंदूर लावलेली जी लवंग असते ती लवंग सूर्याला अर्पण करावी किंवा सूर्याला आपण जे अर्घ्य देतो त्या अर्घ्यामध्ये टाकून नक्कीच अर्पण करू शकता। त्यानंतर 5 लवंगा घ्या, त्यातून शेंदूर असतो तो शेंदूर लावा आणि सूर्याला अर्घ्याद्वारे आपण दररोज टाकू शकता। जर दर रविवारी जरी सुद्धा हा उपाय केला तरी नक्कीच आपल्याला आपले नशीब बलवान बनवेल, आपला आत्मविश्वास आणि आरोग्य नक्कीच आपल्याला शुभकारी
करून देईल। त्यानंतर आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे असेल, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तरीसुद्धा आपल्याला नक्की शुभफळ प्राप्त करून देईल। ज्या व्यक्तींची सिंह राशी आहे त्या सिंह राशींच्या व्यक्तींचा जो स्वामी आहे म्हणजे सूर्य, तो सूर्य ग्रह जो आहे तो अत्यंत बलवान किंवा आपल्याला बलवान करणे अत्यंत गरजेचे आहे। जर हा बलवान असेल तर ज्या व्यक्तींची सिंह राशी आहे त्यांना नक्कीच शुभफळ प्राप्त करून देईल। आदित्य हृदय स्तोत्र जे आहे ते खूप महत्त्वाचे स्तोत्र आहे आणि या स्तोत्राचा जप किंवा पाठ किंवा आपण जरी ऐकले तरीही सुद्धा आपल्याला शुभफळ प्राप्त नक्कीच करून देईल। आदित्य हृदय स्तोत्र म्हणजे आपल्या आरोग्यासंबंधित इश्यू जर असतील तर नक्कीच हे आरोग्य देणारे आदित्य हृदय स्तोत्र जे आहे ते नक्कीच आपण पाठ करू शकता। तर अग्नीमध्ये गूळ, तीळ, तांदूळ यांचे होम करावे किंवा हवन करावे, सूर्यग्रहाचा जप करून हवन करावे, हेही अत्यंत शुभकारी फळ देणारे आपल्याला ठरेल। सूर्यग्रहाचे हवन करणे किंवा त्यांची पूजा करणे म्हणजे काय, तर जे ग्रह आहे, सूर्यग्रह किंवा बाकी कोणतेही ग्रह आहेत त्यांची जी शांतीची पूजा असते किंवा अशुभ पीडाकारक जे ग्रह आहेत त्यांची पूजा करणे म्हणजेच की गणपती, पुण्यावाचन, मुख्य देवता म्हणजेच की त्या ग्रहाची जी प्रतिमा आहे चांदीची, सोन्याची त्याची स्थापना करणे, प्राणप्रतिष्ठा करणे आणि त्याची स्थापना करून आपण त्यांची पूजा करतो, त्यांना प्रार्थना करतो की जे काही माझ्या जीवनामध्ये अडचणी येत आहेत त्या दूर करून जे काही माझ्या कुंडलीनुसार माझ्या भाग्यानुसार मला प्राप्त व्हायला पाहिजे ते लवकरात लवकर योग्य वयामध्ये योग्य प्रकारे मला प्राप्त व्हावे अशी आपण प्रार्थना त्या ग्रहांना करत असतो। त्यानंतर आपण हवन करतो, नवग्रहांची पूजा करतो, महादेवाची पूजा करतो, प्रार्थना करतो, त्यानंतर आपण हवन करतो, मुख्य देवतेचं हवन करतो, नवग्रहांचं हवन करतो। त्या प्रकारे जर आपण हवन केलं किंवा पूजा केली तर तो जो ग्रह आहे तो शांत होतो आणि नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त करून देत असतो। हा पण एक उपाय आहे, सूर्यग्रहाचा जप करून हवन करणे किंवा कोणत्याही ग्रहाचे जप करून हवन करणे हे अत्यंत शुभकारी फळ आहे आणि याचा परिणाम लवकरात लवकर आपल्याला प्राप्त होत असतो। त्यामुळे ही शांती पूजा आहे किंवा नवग्रहांची पूजा आपण करत असतो। तर हे अनेक उपाय आहेत, जर ते आपण उपाय केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की चंद्रग्रहासंबंधित कशा प्रकारे आपल्याला ज्या व्यक्तींची कर्क राशी आहे आणि कर्क राशींच्या व्यक्तींनी किंवा बाकी ज्या व्यक्तींची मनस्थिती चांगली राहत नाही किंवा आपल्याला मनाची जे काही बाधा आहे किंवा अनेक प्रकारचे जे दोष असतात ते दोष आपल्याला दिसून येत असतात, म्हणजे की मनाची अस्थिरता, मानसिक तणाव, चिंता या गोष्टी सतवत असतील तर नक्कीच आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच पाहावा आणि या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।